नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंटिग्रेशनचा महत्त्वाचा प्रॉब्लेम बघणार आहे की बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रॉब्लेम मध्ये डिफिकल्टी येते. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 2x + 1 dx. तर हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं, तर काय करावं लागते माहिती आहे का, जी रूट मधला आहे ती पुट करावं लागते. तर इथं काय करायचं, लेट कन्सिडर i इज इक्वल टू i म्हणजे होती इंटिग्रेशन ऑफ x अंडर रूट ऑफ 2x + 1 dx. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. त्याच्यानंतर पुट 2x + 1 इज इक्वल टू t. पुट 2x + 1 इज इक्वल टू t. याला इक्वेशन नंबर सेकंड. सिंपल डिफरन्शिएट करायचा, याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर काय येणार, हा 2 जसाच्या तसा, x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1, आणि ज्या फंक्शन मध्ये x लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. जसा y चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकले होते, y चा डेरिव्हेटिव्ह येतो असतो dy/dx, तसा t चा डेरिव्हेटिव्ह काय असणार, dt/dx. मग त्याच्यानंतर बघा, हा dx अपॉन मध्ये आहे, इकडे होते मल्टिप्लाय 2 × 1 2 dx इज इक्वल टू dt. पण आपण बघितलं तर या प्रॉब्लेम मध्ये 2 नाहीच आहे, या 2x + 1 रूट मध्ये आहे, तर हा 2 × मध्ये, तर याला ट्रान्सफर करायचा. dx इज इक्वल टू dt/2. तसा स्पेशली 2 आलेला नाही, म्हणून इंटू मध्ये असल्यावर इकडे आलो काय होतो, डिवाइड. याला इक्वेशन नंबर थर्ड. आता बघा, 2x + 1 म्हणजे t पुट केलेला आहे, dx म्हणजे होते dt/2, पण हा x राहिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण x ची जी फॅमिली आहे, हे पहिलं x आहे, तर याचं कन्व्हर्शन आपल्याला t मध्ये करावं लागते. तर त्याच्यासाठी बघा, इक्वेशन नंबर सेकंड मधून या x ची जी फॅमिली आहे याचा t मध्ये कसं कन्वर्ट करसाल, हा +1 आहे, इकडे जर आला तर काय होतो, मायनस, म्हणजे 2x इज इक्वल टू t - 1, आणि 2 × मध्ये इकडे जर आला तर काय होतो, डिवाइड. तर x इज इक्वल टू t - 1 डिवायडेड बाय 2. याला इक्वेशन नंबर 4 द्यावा लागेल, कारण हा जो x आहे याला पण t मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचा आहे. आता बघा, फ्रॉम 1 2 3 4. आता इक्वेशन नंबर म्हणजे फ्रॉम 1 2 3 आणि 4, सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. तर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथं x आहे तर x च्या जागी काय लिहिसाल, t - 1/2. त्यानंतर अंडर रूट आहे तर जसाच्या तसंच. 2x + 1 म्हणजे काय होते, 2x + 1 म्हणजे t होते, आणि त्यानंतर dx मीन्स काय होते, तर dt/2. तर सर्व x ची फॅमिलीचा आपण t मध्ये कन्वर्ट केलेला आहे. बघा, मी हायलाइट पण करून दाखवतो तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. हा dx आहे, इथं dx आहे, dx ची जागी काय लिहिलं मी, dt/2. हे पण dt/2 लिहिलंय, dt/2. त्यानंतर x, तर x ची जागी काय लिहिलं मी, t - 1/2, t - 1/2. त्याचं पुट काय केलं होतं आपण, 2x + 1. 2x + 1 म्हणजे काय, t. हा बघा 2x + 1, हा 2x + 1. तर इथं बघा 2x + 1 च्या जागी t पुट केलं. आता याचं इंटिग्रेशन सिम्पली काढू आपण. आता कसं सॉल्व्ह करतात बघा, इंटिग्रेशन ऑफ t - 1 जसंच्या तसं. आता अंडर रूट ऑफ t आहे, ते याला असं लिहू शकता तुम्ही, t⁻1/2. t⁻1/2 म्हणजे स्क्वेअर रूट होते, आणि 2 × 2 किती असते, 4 विथ रिस्पेक्ट टू dt. हा खालचा जो 4 आहे हा कॉन्स्टंट आहे, हा इंटिग्रेशनच्या बाहेर. हा काय केला आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर टाकला तर येणार इंटिग्रेशन ऑफ t - 1, आणि काय करायचं बघा, t⁻1/2 न मल्टिप्लाय पण करून टाकू, म्हणजे एक स्टेप आपली वाचून पण जाणार येतं. तर या t⁻1/2 न काय करायचं, या t - 1 सोबत काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा, t⁻1/2 इंटू t इंटू t⁻1/2, आणि t⁻1/2 इंटू -1 तर -t⁻1/2 dt. नंतर हा 1/4 जसाच्या तसाच, हा 1/4 जसाच्या तसा. इंटिग्रेशन ऑफ बेस जर सेम असेल, मल्टिप्लिकेशन मध्ये तर वरचे ऍडिशन होत्या, याच्या टीच्या पॉवरवर काही नसतो, म्हणजे काय असतो, 1 असतो. 1 + 1/2 किती होणार, मग 1 + 1/2 होते 3/2.
आणि मायनस टी टू द पॉवर 1/2 dt. आणि आता सिम्पली काय काढायचं आहे आपल्याला, इंटिग्रेशन काढायचं आहे. ते इंटिग्रेशन बघा मी इकडे लिहितो राईट साईडला, इज इक्वल टू 1/4 टीच्या डोक्यावर आहे 3/2. 3/2 प्लस 1 किती होते, 3/2 प्लस 1 बाय युझिंग कॅल्क्युलेटर करू शकता. जर तसं आलं तर तसं 5/2 अपॉन 5/2. याचं लॉजिक असं आहे की याची याची बेरीज करावी लागते. 3 + 2 किती होते 5, 5/2 अपॉन 5/2. मग माझं साईन आहे मायनस टी टू द पॉवर 1/2, 1/2 प्लस 1 ऍडिशन करा. 1 + 2 किती होते 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. ए अपॉन बी अपॉन सी नुसार सर्वात खालचा 2 वर, सर्वात खालचा 2 वर, म्हणजे असं येणार 1/4 इन ब्रॅकेट 2/5 इंटू टी टू द पॉवर 5/2 मायनस इथे येणार 2/3 इंटू टी टू द पॉवर 3/2 प्लस सी. त्याच्यानंतर बघा इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. 2 कॉमन काढसाल तुम्ही, 2 जर कॉमन काढसाल तर काय येणार, हा 1/4 ॲज इट इज. 2 कॉमन काढला तर इथं आलं 1/5, म्हणजे इथं लिहू शकता तुम्ही टी टू द पॉवर 5/2 अपॉन 5. इथचा पण अगेन 2 कॉमन काढला तर टी टू द पॉवर 3/2 अपॉन 3 प्लस सी. इथं बघा 2 1 2, 2 2 4, 2 राहिलं डिनॉमिनेटर मध्ये. या 2 न मल्टिप्लाय करू आणि टीच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून करू. टी काय म्हणजे, टी पुट काय केलं होतं आपण, टी म्हणजे होते 2x + 1. तर टीच्या जागी जर रिप्लेसमेंट केलं तर येणार 2x + 1 टू द पॉवर 5/2 अपॉन इथं 2 राहिला, 2 × 5 येते 10 मायनस 2x + 1 टू द पॉवर 3/2 2 × 3 किती येते 6 प्लस सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंगची पूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर येणार आहे. तसेच आपले ऑनलाईन कोचिंग क्लासेस असतात. तर पॉलिटेक्निक M1 M2 इंजिनिअरिंग मेकॅनिक्स प्रोग्रामिंग इन सी, तसेच इंजिनिअरिंगचा M1 M2 M3. जर समजा तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस जर लावायचे असेल, फेस टू फेस लाईव्ह डिस्कशन, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉल करू मला करू शकता. धन्यवाद.